शिक्षक मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डेस्कटॉप कॉम्प्युटरचे जे विविध प्रकार आहेत, हे जाणून घेणार आहोत. मुळातच डेस्कटॉप कॉम्प्युटर हा सर्वसामान्य कॉम्प्युटर आहे. मग ते भलेही ऑफिस असेल, शाळा असेल, वैयक्तिक आपण घरी वापरण्यासाठी डेस्कटॉप कॉम्प्युटरचाच विचार करतो. डेस्कटॉप कॉम्प्युटर हा सर्वसामान्य प्रकार आहे. पण याच्यातसुद्धा भरपूर प्रकार आहेत आणि ते कोणते? हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात पहिला प्रकार येतो, जो सगळीकडे कॉमन आहे, तो म्हणजे टॉवर डेस्कटॉप, टॉवर पीसी. टॉवर पीसीमध्ये मुळातच हा सर्वसामान्य प्रकार आहे. सर्वांनी पाहिलेला आहे. ज्यावेळेस आपण कॉम्प्युटरचा क्लास लावला होता, एम-एस-सी-आय-टी केलं होतं, निश्चितच सुरुवातच आपली जी टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर शिकण्यासाठी जी झालेली आहे, ती या डेस्कटॉप पीसीपासून झालेली आहे. याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे, तर याच्यामध्ये जो सीपीयू असतो, सीपीयू म्हणजे मायक्रो प्रोसेसर. तर मायक्रो प्रोसेसरसाठी इथे स्वतंत्र कॅबिनेट असते. त्याच्यानंतर मॉनिटर वेगळा असतो, कीबोर्ड वेगळा असतो आणि माऊस किंवा इतर ज्या त्याला जोडणाऱ्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या याच्यामध्ये सुट्ट्या-सुट्ट्या असतात. याचं वैशिष्ट्य काय आहे, तर ह्याला अपग्रेड करणं सोपं असतं. म्हणजे याच्यामध्ये रॅम असेल, एस-एस-डी असेल, ग्राफिक कार्ड असेल, तुम्ही नव्याने त्याच्यामध्ये ॲड करू शकतात किंवा त्याच्यामध्ये बदल करता येऊ शकतात. कुठे मोस्टली हा वापरला जातो? आपण घरी वापरायचा आहे, तर मी सजेस्ट करेल डेस्कटॉप पीसीच वापरा. याच्यामध्ये ऑफिस आणि गेमिंगसाठी हा बेस्ट रिझल्ट देतो. आता पुढचा प्रकार आहे गेमिंग डेस्कटॉप. आधीचा जो सामान्य प्रकार बघितला, त्यातलंच हे अपग्रेडेड व्हर्जन. याच्यामध्ये काय असतं, जो सिस्टम युनिट आपण आता सध्या शाळांमध्ये किंवा ऑफिसमध्ये जे सिस्टम युनिट आपण पाहतो डेस्कटॉप पीसीचं, गेमिंग पीसीमध्ये हे सिस्टम युनिट थोडं ॲडव्हान्स प्रकारचं येतं. याच्यामध्ये उच्च क्षमतेचे हायर प्रोसेसिंग पॉवर असलेला प्रोसेसर असतो, मायक्रो प्रोसेसर, आणि त्याचबरोबर ग्राफिक कार्ड पण असतं. आता ग्राफिक कार्ड ही जी गोष्ट आहे, याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की ग्राफिक कार्डला मल्टिपल व्हिडिओसाठी पोर्ट्स असतात. त्याच्यामध्ये HDMI, डिस्प्ले पोर्ट, DVI यासारखे मल्टिपल पोर्ट्स असतात. त्या मल्टिपल पोर्ट्स असल्यामुळे त्याला मल्टिपल मॉनिटर्स लावता येतात. म्हणजे जसं पहा इथे, हा आहे पहिला मॉनिटर, हा आहे दुसरा मॉनिटर, हा आहे तिसरा मॉनिटर. हे तीनही मॉनिटर्स जे आहेत, 2 आणि 3, हे तीनही मॉनिटर्स कनेक्ट केलेले असतात या सीपीयूला, ग्राफिक कार्डच्या बाजूला, मागच्या बाजूने. काही-काही सिस्टम युनिटमध्ये प्रोसेसर किंवा मदरबोर्डला सुद्धा ॲडिशनल डिस्प्लेज असतात. म्हणजे मदरबोर्ड आणि प्रोसेसर याचं कॉम्बिनेशन मिळून मदरबोर्डवरती जर 3 डिस्प्ले असतील, तर हे 3 डिस्प्ले प्लस ग्राफिक कार्डला असलेले 3 डिस्प्ले, म्हणजे 3+3 अशा आपण 6 डिस्प्ले एकाच वेळेस या सिस्टम युनिटबरोबर जोडू शकतो. कोणाला या सिस्टमचा मोस्टली फायदा होतो? जे गेमर्स असतात, की ज्यांना मल्टिपल स्क्रीन एकाच वेळेस पाहायचे असतात, त्यांच्यासाठी या सिस्टमचा फायदा होतो. दुसरं, व्हिडिओ एडिटिंग करतायत किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करतायत, तर मग एका मॉनिटरवरती OBS चालेल, एकावरती प्रिव्ह्यू चालेल, एकावरती तुम्हाला लॅपटॉपचं जे इनपुट आहे ते दिसेल, टेलिप्रॉम्प्टर एका डिस्प्लेला कनेक्ट करता येईल. म्हणजे कंटेंटचा स्टुडिओ बिल्ड करायचा असेल, तर त्यासाठी सुद्धा याच पद्धतीची सिस्टम लागते, गेमिंगची सिस्टम. आणि त्याचबरोबर शेअर मार्केटचं मध्ये जे काम करतात, त्यांना एकाच वेळेस मल्टिपल ग्राफ्स पाहावे लागतात. तर ते सुद्धा व्यक्ती अशाच मल्टिपल मॉनिटर्स असलेलं सिस्टम युनिट वापरतात किंवा कॉम्प्युटर वापरतात. लक्षात घ्या, उच्च कार्यक्षमता हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये ग्राफिक कार्ड असतो, प्रोसेसर पण हायर असतो, रॅम पण याची हायर असते. गेम्ससाठी, 3D रेंडरिंगसाठी आणि व्हर्चुअल रिॲलिटीसाठी याचा बेनिफिट होतो. कस्टम बिल्ड किंवा प्री बिल्ड दोन्ही प्रकारात हे उपलब्ध आहेत. म्हणजे कस्टम आपण जो कोणी व्हेंडर असेल, जो कोणी दुकानदार असेल, याला सांगू शकतो, की बाबा रे, मला असाच मदरबोर्ड पाहिजे, मला असाच त्याचा प्रोसेसर पाहिजे, मला असेच त्याची रॅम पाहिजे, एवढी रॅम पाहिजे, त्याच्या ज्या हार्ड डिस्क किंवा SSDज असतील किंवा M.2 NVMe असतील, तर मला ते याच प्रकारच्या पाहिजे, ते सांगू शकतो. किंवा हे ब्रँडेडमध्ये पण येतात. ब्रँडेड कंपन्यांमध्ये HP असेल, Lenovo असेल, Acer असेल, तर अशा ब्रँड्समध्ये सुद्धा हे प्री बिल्ड
असू शकतात, की रेडीमेड त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ऑलरेडी टाकलेल्या आहेत आणि आपण ते पर्चेस करून आपल्या सिस्टमवरती वापरू शकतो. पुढचा प्रकार आहे वर्क स्टेशन. वर्क स्टेशन आणि गेमिंग पीसीमध्ये थोडा फरक आहे. वर्क स्टेशन हे मोस्टली फाईल सर्व्हर, की जिथे खूप मोठा डेटा प्रोसेस करायचा आहे आणि नेटवर्किंगमध्ये इतर कम्प्युटर्सचा लोड याच्यावरती आहे. अशा ठिकाणी वापरले जातात किंवा कॅड किंवा 3D डिझायनिंग आपल्याला भविष्यामध्ये 3D डिझायनिंगकडे जायचं आहे, ज्याच्यामध्ये 3D प्रिंटर्स आपल्याला वापरायचे आहेत. मग हे 3D डिझाईन्स आपल्याला करता यावेत यासाठी वर्क स्टेशन हे जे आहे हे इथे वापरता येऊ शकतात. ह्याचा जो सिस्टम युनिट असतो, हे जे सिस्टम युनिट याचं आहे थोडं हेवी असतं, हाईटला जास्त असतं. त्याचबरोबर याच्यामध्ये जो पॉवर सप्लाय असतो तो सुद्धा हेवी असतो आणि गेमिंग पीसी आणि याच्यामध्ये जर फरक केला तर गेमिंग पीसी थोडासा स्टायलिश असतो. त्याच्यामध्ये कलरफुल लाईट्स, त्याच्यानंतर थोडं दिसायला झगमग आपण म्हणू शकतो तशा प्रकारचा. आणि हा जो वर्क स्टेशन आहे हा मोस्टली ऑफिशियल कामासाठी बिल्ड आहे. हेवी ऑफिशियल वर्कसाठी वर्क स्टेशन, व्हिडिओ एडिटिंगसाठी वर्क स्टेशनसुद्धा कामाला येतं किंवा गेमिंग पीसी पण कामाला येतो. पण जे गेमर्स असतात ते थोडंसं स्टायलिश पीसीला चॉईस करतात. गेमिंगसाठी थोडे वेगळे ग्राफिक कार्ड असतात आणि वर्क स्टेशनसाठी थोडे वेगळे ग्राफिक कार्ड असतात. इथे सुद्धा कॅड, 3D डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, AI इंजिनिअरिंगच्या कामासाठी हे वर्क स्टेशन वापरलं जातं. याच्यामध्ये शक्तिशाली प्रोसेसर आणि रॅम जी आहे ती जास्त असते. याला सुद्धा मल्टिपल मॉनिटर्स, हा जसा पहिला मॉनिटर हा दुसरा मॉनिटर, मल्टिपल मॉनिटर्स जे आहेत ते याला सुद्धा जोडता येतात. त्यानंतर आहे मिनी पीसी. आकाराने खूप लहान असतो, नावातच आहे. कमी जागा लागते, वीज वापर कमी होतो आणि बेसिक ऑफिस कामं, इंटरनेट आणि मीडियाच्या कामासाठी हा उत्तम ठरतो. असला जरी हा मिनी तरी याला आपण प्रोजेक्टर जोडू शकतो, ह्याला इंटरॅक्टिव्ह पॅनल जोडू शकतो. ह्याला कुठे वापरता येऊ शकतं? साठी हा वापरता येऊ शकतो किंवा इंटरॅक्टिव्ह पॅनल तुम्ही घेतलेला आहे आणि इंटरॅक्टिव्ह पॅनलला त्याचं स्वतःचं विंडोज नाही आहे. इंटरॅक्टिव्ह पॅनलमध्ये फक्त Android आलेलं आहे. मग आता विंडोज जर त्याला एनेबल करायचं असेल तर सेपरेट लॅपटॉप घेणं थोडं जर कॉस्टली जात असेल, तर तुम्ही मिनी पीसीचा चॉईस करू शकतात, ज्याच्यामध्ये बेसिक ब्राउझिंग, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट सारखे ॲप्लिकेशन, त्याच्यानंतर गुगल क्रोम किंवा मायक्रोसॉफ्टचं एज यासारखे ब्राउझर्स, त्याच्यानंतर व्हाईट बोर्डसारखं ॲप्लिकेशन तुम्ही व्यवस्थित ह्याच्यामध्ये चालवू शकतात. फार लोड नाही देऊ शकत. व्हिडिओ एडिटिंग वगैरे याच्यात होणार नाही. गेमिंग्स, ॲडव्हान्स गेम्स ह्याच्यात होणार नाही किंवा 3D रेंडरिंगसारखे जे कामं केले जातात, ऑटोकॅडसारखे सॉफ्टवेअर याच्यामध्ये नाही चालणार. म्हणजे व्हिडिओसाठी त्याच्यानंतर ऑटोकॅडसारखं ग्राफिक डिझायनिंग, 3D डिझायनिंग याच्यात नाही होणार. पण बेसिक लेवलला काम करण्यासाठी हा उत्तम पर्याय. कॉस्ट पण कमी असते, जागा पण कमी लागते, वीज बचत याच्यामध्ये होते. हा मिनी पीसी हा तुम्ही तुमच्या प्रोजेक्टर बरोबर जोडण्यासाठी याचा विचार करू शकता किंवा इंटरॅक्टिव्ह पॅनलमध्ये ऑलरेडी कम्प्युटर जर नसेल, त्याच्यामध्ये विंडोज पीसी नसेल तर ह्या मिनी पीसीचा वापर करू शकतात. स्टुडंटसाठी तुम्हाला कम्प्युटर बिल्ड करायचे आहेत, स्टुडंटसाठी स्वस्तातले कम्प्युटर बिल्ड करायचे आहेत तुम्हाला, तर ह्या मिनी पीसीचा आपल्या शाळेमध्ये विचार केला जाऊ शकतो. त्याचनंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे ऑल इन वन पीसी. आता याच्या आधीचे जे प्रकार बघितले, मिनी पीसी. मिनी पीसीला मॉनिटर वेगळा लावावा लागतो, कीबोर्ड माऊस तर आहेच आहे, कीबोर्ड माऊस तर वेगळा असतोच, मॉनिटर वेगळा जोडला जातो. त्याच्यानंतर वर्क स्टेशन असेल किंवा गेमिंग पीसी असेल किंवा मेन आपलं जे मूळ जो बेसिक डेस्कटॉप कम्प्युटर आहे त्याच्यामध्ये मॉनिटर सुट्टा असतो, मॉनिटर हा सेपरेट असतो. पण ऑल इन वन पीसीमध्ये मात्र CPU म्हणजे सिस्टम युनिट आणि मॉनिटर हे एकाच युनिटमध्ये असतात. हे जे पूर्ण युनिट दिसतंय, ह्या पूर्ण युनिटमध्ये पुढच्या बाजूने त्याला मॉनिटर असतो आणि मागच्या बाजूने आतच त्याला एक मदरबोर्ड असतो आणि ज्या मदरबोर्डवरती प्रोसेसर, त्याच्यानंतर रॅम, त्याच्यानंतर इंटरनल मेमरी म्हणजे SSD, तर हे सगळं आतच असतं. आणि प्लस तुम्ही याला ॲडिशनल एखादा मॉनिटर पण जोडू शकतात आणि कीबोर्ड माऊस जोडण्यासाठी हे जे कीबोर्ड आहे आणि हा जो माऊस आहे हे जोडण्यासाठी याला सोय असते. वायरिंग
कमी लागते. हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. याच्यात थोडी किंमत याची जास्त असते. रेग्युलर डेस्कटॉप युनिटपेक्षा याची सेम कॉन्फिगमध्ये जर घ्यायला गेला तर याची किंमत थोडी जास्त येणार, कारण हा तुमची जागा वाचवतोय, हा वायरिंग वाचवतोय. दिसायला आकर्षक दिसतो आणि कमी जागा लागते. पण दुसरा प्रॉब्लेम आहे, ह्याला अपग्रेडला मर्यादा येते. मिनी पीसीला सुद्धा अपग्रेडेशनच्या मर्यादा येतात. तुम्ही म्हटले नाही याला मला 2 हार्ड डिस्क ॲडिशनल जोडायच्यात, नाही जोडू शकत याला. तुम्हाला त्या एक्सटर्नलीच लावाव्या लागतात. अगदी तसंच इथे सुद्धा तुम्ही म्हटले मला 2 हार्ड डिस्क ॲडिशनल टाकायच्यात, तर नाही टाकता येत. हेच आपण वर्कस्टेशन असेल किंवा टॉवर पीसी असेल किंवा गेमिंग पीसी असेल, इथं तुम्हाला मल्टिपल हार्ड डिस्क आतमध्ये टाकायची जागा असते, जी ह्या ऑल इन वन पीसीमध्ये नसते. अपग्रेडेशनला बऱ्यापैकी याच्यामध्ये मर्यादा येतात, पण एक पीसी घेऊन कमी जागेत तुम्हाला बसवायचा आहे, अशा वेळेस हा ऑल इन वन पीसी जो आहे, हा तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. आता याच्या पुढचा जो प्रकार आहे, तो म्हणजे थिन क्लायंट. हा थिन क्लायंट हा कुठे वापरला जातो? मोस्टली हा बँकिंग सेक्टरमध्ये वापरला जातो. पण त्याचबरोबर हा थिन क्लायंट जो आहे, हा आपल्याला जर कम्प्युटरची लॅब बिल्ड करायची आहे. पहा, एक पॉवरफुल पीसी इथे दाखवलाय बघा, त्याला होस्ट म्हणतात. हा मेन पीसी असतो आणि हे जे थिन क्लायंट आहेत, हे एकेका मॉनिटर शेजारी जोडलेले असतात. कॉस्ट कमी असते याची आणि प्रत्यक्ष जे काही सॉफ्टवेअर्स किंवा प्रत्यक्ष जे काही काम करण्यासाठी जे प्रोग्राम्स असतात, हे सगळे प्रोग्राम्स याच्यावरती इन्स्टॉल्ड असतात. रॅम, प्रोग्राम्स, इंटरनल मेमरी हेवीली याची असते. सगळं काही इन्स्टॉलेशन याच्यावरती असतं आणि हे जे युनिट आहे, हे मॉनिटर बरोबर विद्यार्थ्यांच्या तिथं जोडलेलं असतं. यालाच USB-ला कीबोर्ड माऊस जोडला जातो आणि HDMI-ला याला मॉनिटर जोडला जातो आणि लॅनचा जो पोर्ट आहे, या लॅनच्या पोर्टला इथे नेटवर्किंगनी हा लॅनच्या पोर्टनी या होस्ट बरोबर जोडलेला जातो. कमी कॉस्टमध्ये कम्प्युटर लॅब जर उभी करायची असेल आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी जे आहेत, बेसिक लेवलचं काम करणार आहेत. ब्राउझिंग करणं, नेटवरचं ब्राउझिंग करणं, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट सारखं सॉफ्टवेअर वापरणं आणि काही प्रोग्रामिंगचे C++ सारखे प्रोग्रामिंगचे सॉफ्टवेअर वापरणं. तर अशा गोष्टी शिकण्यासाठी जर तुम्हाला लॅब बिल्ड करायची असेल, तर थिन क्लायंट हा त्याच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. बहुतेक सर्व प्रक्रिया जी आहे ती सर्व्हरवरतीच होते. शाळा, बँका आणि मोठ्या संस्थांमध्ये याचा वापर होऊ शकतो. याच्या पुढचा प्रकार म्हणजे मॅकचे पीसी, ॲपल मॅकिंटोश, ॲपलचे पीसी. काय आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये कॉम्पॅक्ट पीसी, जसा मिनी पीसी असतो तसा यांचा सुद्धा मिनी पीसी आहे. ओके. त्याचबरोबर जसं आपण याच्या आधी विंडोज चे जे ऑल इन वन पीसी पाहिले, तसे यांचे सुद्धा ऑल इन वन पीसी आहेत. स्टुडिओचे कामं करायचे असतील, व्हिडिओ रिलेटेड काम करायचे असेल, तर यांचा स्टुडिओसाठी यांचा क्रिएटिव्ह किंवा प्रो पॉवर किंवा मॅक स्टुडिओ प्रो या व्हर्जननी यांचे थोडे मोठ्या साईजमध्ये, पण रेग्युलर आपल्या टॉवर पीसीपेक्षा बऱ्याच अंशी लहान आकारामध्ये यांचे मॅकचे स्टुडिओसुद्धा अवेलेबल आहे. आणि पुढचा प्रकार येतो तो म्हणजे मॅक प्रो. ॲडव्हान्स लेवलला काम करायचं, खूप हेवी काम आपल्याला करायचं आहे, तर अशा वेळेस मॅक प्रो यांचे पीसीज अवेलेबल आहेत. त्याला ॲक्च्युली मॅकच म्हणतात. ॲक्च्युली पीसी म्हटलं की विंडोजचे पीसी आणि मॅक म्हटलं तर हे मॅकची स्वतःची एक लाईनअप आहे. जसा आयफोन हा आपल्या अँड्रॉइड फोनपेक्षा वेगळा पडतो, त्याची OS वेगळी आहे, त्याच्या ऑपरेटिंगचे फंक्शन्स वेगळे आहेत आणि त्याचे बेनिफिट्स पण वेगळे आहेत. अगदी त्याचप्रमाणे मॅकचे जे कम्प्युटर्स आहेत, हे मॅकचे कम्प्युटर्स आपल्या विंडोजच्या कम्प्युटर्सपेक्षा वेगळ्याच पद्धतीने फंक्शनिंग करतात. वापर त्यांचा वेगळा आहे. त्याचे सॉफ्टवेअर्स म्हणजे OBS सारखं सॉफ्टवेअर जसं आपल्या विंडोजवर ऑपरेट होतं, लिनक्सवर ऑपरेट होतं, तसं मॅकचं पण व्हर्जन आहे. MS ऑफिस जसं आपण इकडे वापरतो विंडोजच्या कम्प्युटरवरती, तसंच MS ऑफिस तिकडे पण आहे, मायक्रोसॉफ्टचंच आहे. पण इकडे मॅकचे स्वतःची एक इकोसिस्टम आहे, त्यांचे स्वतःचे पण सॉफ्टवेअर आहेत आणि ज्यावेळेस एक आपल्याला हॅशल फ्री ऑपरेशन्स आपण म्हणू किंवा आपल्याला स्मूथ ऑपरेशन्स पाहिजेत, कुठे माझा कम्प्युटर हँग झाला नाही पाहिजे, माझा वापर जो आहे तो स्मूथ पाहिजे आणि एक रिच फील आपण जर विचार करणार असं, कमी कॉस्टिंगमध्ये सुद्धा यांचे चांगले पीसीज, यांचे चांगले कम्प्युटर्स अवेलेबल आहेत. मुळातच आपल्याला विंडोज वापरायची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळं मॅकचे मशीन्स आपण मोस्टली वापरले जात नाहीत.
पण यांचीसुद्धा भरपूर अशी व्हरायटी, भरपूर असे व्हर्जन्स आहेत. तर मित्रांनो, मुळातच डेस्कटॉप पीसी हा का वापरावा लागतो? लॅपटॉप, इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लॅपटॉपबद्दल किंवा टॅबबद्दल माहिती घेणार आहोत. ज्यावेळेस कॅरी करायची गोष्ट येते, त्यावेळेस आपण लॅपटॉप किंवा टॅबचाच विचार करतो. पण ज्यावेळेस स्टेशनरी एका जागेवर फिक्स आपल्याला ऑपरेट करायचं आहे, जिथे एक विद्यार्थी उठून दुसरा विद्यार्थी त्याला ऑपरेट करणार आहे किंवा आपल्याला कमी कॉस्टमध्ये जास्त परफॉर्मन्स हवा आहे, तर त्यावेळेस आपल्याला डेस्कटॉप पीसीचा विचार करावा लागतो. आणि या डेस्कटॉप पीसीमध्ये आपण आत्तापर्यंत टॉवर पीसीपासून तर मॅकपर्यंत अशी वेगवेगळी व्हरायटी पाहिलेली आहे. पीसी कुठलाही असो, लक्षात घ्या. मग तो भलेही मॅकचा पीसी असो, ऑल इन वन असो, डेस्कटॉप असो, गेमिंग पीसी असो किंवा कोणताही, जे काही लाईनअप आपण पाहिली. तर हे सगळे पीसीज आपल्याला HDMI केबलच्या मदतीने प्रोजेक्टरबरोबर जोडता येतात, इंटरॅक्टिव्ह पॅनलबरोबर जोडता येतात, ॲडिशनल मॉनिटर्स त्याला लावता येतात किंवा टीव्ही असतील तर टीव्हीबरोबर जोडता येतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. धन्यवाद.